कोकण नाऊ प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे वाढदिवस विशेष. सिंधुदुर्गचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष डॉक्युमेंटरी पॉवरफुल पालकमंत्री नामदार नितेश राणे. डॉक्युमेंटरी निर्मिती मुदस्सर शिरगावकर, एम्पायर रिअल इन्फ्रा कणकवली. सहनिर्मिती AP सावंत बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कणकवली. आभार मनोज रावराणे, सदस्य सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हरकुळ कणकवली. संयोजन राजा दळवी, पत्रकार कणकवली. क्रिएटिव्ह हेड कोकण नाऊ प्रायव्हेट लिमिटेड कणकवली. स्क्रिप्ट लेखन महेश सावंत. सत्ता नुसती असून चालत नाही, ती राबवता आली पाहिजे. मंत्रीपद नुसते भूषवून चालत नाही, मंत्रीपद कारणी लावण्याची पॉवर असावी लागते. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा 23 जून हा वाढदिवस. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील आणि राज्यातील सर्वोत्तम मंत्र्यात गणना होणाऱ्या एका पॉवरफुल पालकमंत्र्याचा हा वाढदिवस आहे. नितेश राणेंनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना खरं तर एक यशस्वी वकील बनायचं होतं, पण राजकारणात धुरंधर ठरलेल्या पिताश्री नारायणराव राणे यांनी त्यांना सांगितलं की राजकारणात यशस्वी ठरला तर अशा वकिलांची फौजच तुम्ही बाळगू शकता. सर्वसामान्यांशी नाते तुम्हाला जोडायचे असेल, सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन त्यांचा दुवा घ्यायचा असेल तर राजकारण हेच व्यासपीठ निवडावे. पिताश्रींचा हा सल्ला आदेश मानून नितेशजींनी राजकारणात प्रवेश केला आणि 16 वर्षांच्या संघर्षमय प्रवासातून नितेश राणे यांचे राज्यातील पॉवरफुल मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री या रूपातले आजचे नेतृत्व उभे ठाकले आहे. परदेशात MBA करून आल्यानंतर नितेश राणे यांचा राजकारणात प्रवेश झाला. तो काळ खरं तर बिकट होता. नारायण राणे यांच्या राजकीय आयुष्यातला दुसरा तो महासंग्राम होता. नारायण राणे म्हणजेच शिवसेना असं वर्षानुवर्ष समीकरण असताना शिवसेनेशी नारायण राणेंचा बेबनाव झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत राणेंचे राजकीय कर्तृत्व फुलले. ज्या शिवसेनेसाठी राणेंनी खस्ता खाल्ल्या, अविरत संघर्ष केला, ती शिवसेना राणेंना सोडावी लागत होती. एकूणच महाराष्ट्राचं राजकारण अवघड वळणावर असतानाच नितेश राणे यांची राजकीय एंट्री झाली. 24/7/12 हा फॉर्म्युला घेऊन 24 तास 7ही दिवस 12 महिने काम काम आणि काम हा नितेश राणे पॅटर्न सुरू झाला. 2014ची ती पहिली निवडणूक अजिबात सोपी नव्हती. समोर प्रमोद जठार होते. जठारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची मोठी सभा कणकवली मतदारसंघात झालेली. अथक दौरे, लोकांशी थेट संपर्क, कार्यकर्त्यांचे केडर राबविणारी यंत्रणा, अशी नो स्टोन लेफ्ट अँड टर्न अशी व्यूहरचना नितेश राणे यांनी राबवली. राजकारणातले नवे जुने हे कंगोरे होतेच. जुन्या टीमलाही त्यांनी सोबत घेतले आणि नितेश राणे जेथे ठरले ते न थांबण्यासाठीच. युवकांची स्वाभिमान संघटना, टुरिस्ट गाईड योजना, मोफत वायफाय, रोजगार मेळावे असे असंख्य उपक्रम सातत्याने त्यांनी राबवले. काही वेळा टीका झाली, विरोध झाला, पण काम थांबले नाही. कधी CSRचा वापर, कधी स्वखर्चाने, कधी रिलेशनमधून, तर कधी सरकारी निधी, अशा सर्वतोपरी प्रयत्नातून दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो ही प्रतिमा नितेश राणे यांनी अथक मेहनतीने यशस्वीपणे उभी केली. त्यावेळी ते विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करणे महाकठीण होते, पण आक्रमक आमदार नितेश राणे यांनी त्यावरही मात केली. मच्छीमारांच्या प्रश्नांवर गांभीर्य नाही म्हणून मत्स्य अधिकाऱ्यांवर बांगडाफेक आंदोलन, तर कधी महामार्गाच्या दुरावस्थेपायी लोकांच्या संतापाची दखल न घेणाऱ्या मुजोर बांधकाम अधिकाऱ्यावर चिखलफेक आंदोलन सारखे टीका झेलावे लागलेले मार्गही त्यांना अवलंबावे लागले. पण त्यामागची त्यांची भूमिका लोकभावनेला न्याय देण्याचीच होती. त्यामुळे नितेश राणे यांचे नेता म्हणून अबाधित स्थान जनमानसात स्थापित झाले. नितेश यांच्या पहिल्या आमदारकीच्या टर्मच्या वेळी परिस्थिती अशी होती की सगळा जिल्हाच विरोधी पक्षात राहून सांभाळायचा होता. कार्यकर्ते जपायचे होते, त्यांना ताकद आणि आधार द्यायचा होता.
हे शिवधनुष्य दोडामार्ग ते खारेपाटण अखंड प्रत्यक्ष संपर्काने नितेशजी यांनी यशस्वीपणे पेलले. देवगड नगरपंचायत, वैभववाडी नगरपंचायत, कणकवली नगरपंचायतमध्ये नितेशजी मॅच विनर ठरले, किंग मेकर ठरले. जिल्हा बँकची निवडणूक एक हाती जिंकून हात लावेन तिथे यश हे त्यांनी दाखवून दिले. आज महाराष्ट्रात हिंदू हाय ब्रँड नेता म्हणून नितेशजींची इमेज आहे. जो विचार, जी भूमिका आम्ही स्वीकारली तिच्याशी 100% प्रामाणिक ही त्यांची भूमिका आहे. एकीकडे लव जिहाद, लँड जिहाद विरोधात आवाज उठवतानाच नांदगावातील मुस्लिम युवकाला व्हीलचेअर देण्यापासून मुस्लिम बांधवास शस्त्रक्रियेस मदत करणे, वैद्यकीय मदत देणे, मतदारांचे प्रश्न सोडवणे आदीही नितेश राणे करतात. कोकणचे फायर ब्रँड नेते खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ते केंद्रीय मंत्री म्हणून राज्यात आपला दबदबा निर्माण केला. हाच वारसा समर्थपणे नितेश राणे पुढे नेत आहेत. तोच आक्रमकपणा, तीच अभ्यासू शैली आणि तीच कार्यकर्ते आणि माणसाशी जोडणारी कार्यपद्धती, हा राणेंचा वारसा राज्याच्या राजकारणात नितेश राणे जोपासत आहेत. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर एका शिस्तप्रिय स्वयंसेवकाच्या भूमिकेतही ते कायम राहिले. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने विक्रमी मताधिक्य देऊन त्यांच्या नेतृत्वाची भरघोस पावती दिली. गत 1.5 वर्षात महायुतीच्या सरकारमध्ये मत्स्योद्योग आणि बंदर मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून पॉवरफुल कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला आहे. मच्छीमारांना न्याय देण्यासाठी बांगडाफेक आंदोलन करणाऱ्या नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय मंत्रीपद स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवसापासून मच्छीमारांना न्याय देण्यासाठी निर्णयांचा धडाका लावला. बेकायदेशीर पर्ससीन मच्छीमारीस चाप लावण्याकरता अनेक निर्णय घेतले. कोकणातील मच्छीमारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मच्छीमारीस कृषी क्षेत्राचा दर्जा दिला. कोकणातील बंदराचा विकास होण्यासाठी मोठा निधी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून उपलब्ध करून दिला. सागरी सुरक्षेला प्राधान्य दिले. राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बारीक सारीक प्रश्नांसाठीही ते नेहमीच दक्ष राहिले आहेत. सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रकल्पांचा प्रश्न, घाटमार्ग या विकास कामाबद्दल अनैतिक बेकायदेशीर धंद्याविरोधही ते नेहमी संवेदनशील राहिले आहेत. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या प्रश्नांवरही त्यांचे बारकाईने लक्ष आहे. पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यापासून प्रशासनावर कमालीची पकड हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य राहिले आहे. कृषी बाजार समितीला जागा उपलब्ध करून मुहूर्तमेढ ठरवण्यापासून ते अनेक कामांचा धडाका नितेश राणे यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू झाला आहे. देशातील पहिला AI जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची नोंद झाली आहे. जनतेला थेट पालकमंत्र्यांना भेटता यावे, मध्यस्थ्याची गरज लागू नये यासाठी जिल्ह्याच्या इतिहासात नितेश राणे यांनी प्रथमच पालकमंत्री कक्षाची स्थापना केली. राज्याच्या सर्व खात्यांच्या कारभाराचे अवलोकन झाले तेव्हा नितेश राणे यांच्या खात्याचा क्रमांक 5वा इतका वरचा राहिला होता. एरवी राणे परिवाराचे कडवे विरोधक म्हणून ओळख असलेल्या संजय राऊत यांनी देखील अलीकडे सर्वोत्तम काम करणारा मंत्री अशी प्रशस्ती नितेश राणे यांना देऊन टाकली. यात बरेच काही आले असे म्हणता येईल. मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा मिळावा ही अनेक दशकातील मागणी होती. 15 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 100 दिवसात त्यांनी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळवून दिला. बंदर विकासामध्ये नवीन शिंपिंग धोरण त्यांनी आणले. जहाज बांधणीसारख्या प्रकल्पाला त्यांनी चालना दिली. पत्रकारांना घरे यासारख्या विषयात त्यांनी पुढाकार घेतला. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार हे अगदी रोज सकाळी ऑन फील्ड राहून काम करण्यासाठी प्रसिद्ध होते. नितेश राणे यांच्याकडे हा गुण पूर्वीपासून आहे. नितेश राणे सरकारी बैठका सकाळपासून घेतात. जिल्ह्यात त्यांचा सातत्याने प्रत्यक्षात दौरा असतोच. प्रशासनाशी अगदी ऑनलाईन त्यांचा नेहमी संपर्क असतो. त्यामुळे प्रशासन कायम अलर्ट अँड ॲक्शन मोडवर असल्याचे चित्र प्रशासनात पाहायला मिळते. वाढवण बंदर प्रकल्प, सबमरीन टुरिझम, ड्रोन पेट्रोलिंग असे अनेक धडाकेबाज निर्णय त्यांनी घेतले. निर्णय घेऊन ते अंमलात आणले. जिल्ह्यात उद्योग व्हावेत, पर्यटन अधिक विकसित व्हावे, रोजगार निर्मिती व्हावी, रोजगाराभिमुख कौशल्य विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अधिकारी वर्ग, प्रशासन अलर्ट मोडवर आहे. निधी खेचून आणण्याची ताकद आहे. मंत्रिमंडळात वजन आहे.
जिल्ह्यावर बारीक लक्ष आणि सतत संपर्क आहे. या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सुधारणे, रोजगार निर्माण करणे, गारमेंट इंडस्ट्री, पर्यावरण पूरक उद्योग आणायचे आणि विकासाचं एक शाश्वत मॉडेल उभं करायचं, यासाठी हा उमदा मंत्री, जिद्द नेता कार्यरत आहे. वेंगुर्ल्याच्या समुद्रात निवती येथे अंडर वॉटर म्युझियम, उभा दांडा येथील बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, मालवण राजकोट येथील शिवप्रकल्प सारखे अनेक प्रकल्पांना, समस्यांना नितेश राणे यांच्यामुळे चालना मिळाली आहे, जेणेकरून या जिल्ह्यात विकासाचा एक नवा अध्याय निर्माण होणार आहे. ओरो सिंधुदुर्ग नगरी येथील शिक्षणप्रेमींचे आंदोलन असो, आंबा बागायतदारांचे आंदोलन असो, पालकमंत्री थेट त्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जिल्हा अधिकाऱ्यांसह प्रशासन घेऊन जातो. सरकारच तुमच्या व्यासपीठावर आले आहे असं सांगतो, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. हेच असं चित्र जिल्ह्याच्या इतिहासात खूपच कमी वेळा पाहिलं असेल. अर्थात आंदोलकांच्या मागण्या 100% प्रत्यक्षात मान्य होणं शासन पातळीवर प्रॅक्टिकल दृष्ट्या बऱ्याच वेळा शक्य नाही, हे खरं आहे. पण शिक्षणप्रेमी आंदोलकांच्या मोर्चाच्या वेळी पालकमंत्री स्वतः कलेक्टरसह व्यासपीठावर जातो आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काही दिवसात त्या प्रश्नांची तड लावतो. त्याबद्दल ते आंदोलक मंत्रालयात जाऊन पालकमंत्र्यांचा सत्कार करतात, गौरवोद्गार काढतात, पालकमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद मानतात. माझ्या मतदारसंघातील जनतेला आंदोलन करावे लागू नये यासाठी पालकमंत्री तत्पर असतो. हे या लोकशाहीतील चित्र दिलासाजनक नाही का? कणकवलीतील महामार्गावर टोल नाक्यावरून सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी मिळावी यासाठी आंदोलन उभे राहते. त्यावेळी सिंधुदुर्गमधील वाहनांना ओसरगाव टोल नाक्यावर टोल नको म्हणून मीच आमदार असताना आंदोलन केले होते. आज मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. मग येथे आता टोल कसा लागेल? या ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गातील वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही, हा पालकमंत्री म्हणून माझा शब्द आहे, असे सांगणारा नितेश राणे यांसारखा पालकमंत्री लाभणं हे जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद नव्हे काय? नितेशजींच्या स्वभावात नाही हा शब्द नाहीये, ते होच करून दाखवणार. राजकारणातील घराणेशाहीवर वेगळी चर्चा होऊ शकेल, पण आज संपूर्ण महाराष्ट्र आणि कदाचित देशातही असं एकमेव कुटुंब असेल जिथे एका घरात एक खासदार, एक आमदार आणि एक नामदार आहे. आज राणे कुटुंब हे कुटुंब नव्हे तर कोकणी जनतेच्या अस्मितेचे, प्रेमाचे, विकासाचे आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे. जनतेचे मोठे प्रेम राणे कुटुंबांना लाभले आहे, हे खरे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचा हा वाढदिवस कोकणच्या जनतेच्या घरातील कुटुंबातील एका सदस्याचा जणू वाढदिवस आहे. नामदार नितेश राणे यांना जनतेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा.